नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण शासन कारभारातील सचोटी आणि लोकप्रशासनातील नीतिशास्त्र हा हे प्रकरण अभ्यासत होतो. ठीक आहे. त्यामध्ये आपण नैतिक शासन सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत या गोष्टी पाहत होतो. ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय हे पाहिलं. कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय की कंपनीचे जे काही वेगवेगळे भागधारक आहेत त्या भागधारकांचं हित समोर ठेवून कंपनीने तिची डिसिजन मेकिंग आखणं, कंपनीने तिचे निर्णय घेणं, याला आपण काय म्हणतो कॉर्पोरेट गव्हर्नन्स. ठीक आहे. त्या बाबी आपण अभ्यास दिला. तुम्हाला सर्वांना त्या गोष्टी क्लिअर असतील. आज आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय हे पाहणार आहोत. ठीक आहे. कॉर्पोरेटची सामाजिक जबाबदारी. ठीक आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेटची सामाजिक जबाबदारी. हा सिलेबस मध्ये थेट मेन्शन नाहीये, मात्र याच्यावरती युपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत की कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या संदर्भात, म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकता. त्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो, सीएसआर, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. मग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं शब्दांवरून, किंवा मागच्या लेक्चरला आपण काय बघितल्या होत्या गोष्टी, त्यावरून तुम्हाला याचा अर्थ काय वाटतो? काय असेल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी? आपण बघितलेलं की कंपनीची, एखाद्या खासगी संस्थेची जे काय तिचे भागधारक आहेत त्यांच्याप्रती जबाबदारी असते. ठीक आहे. पण कंपनीची फक्त तिच्या भागधारकांप्रती जबाबदारी असते का हो? त्या समाजाप्रती देखील तिची जबाबदारी असते. तर कंपनीची केवळ तिच्या भागधारकांप्रती जबाबदारी नसते, तर समाजाप्रती देखील जबाबदारी असते. काय म्हणतोय मी की एखाद्या संस्थेची, खासगी संस्थेची केवळ तिच्या भागधारकांपुरतीच, तिचे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याप्रतीच नव्हे तर समाजाप्रती देखील जबाबदारी असते. कंपनीची समाजाप्रती देखील जबाबदारी असते, आणि त्या भावनेतून ज्यावेळेस एखादी कंपनी ही कॉमन गुडसाठी, सामायिक कल्याण, की सर्वांचं कल्याण साधलं जावं यासाठी प्रयत्नशील राहते, त्यावेळेस त्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो. कॉर्पोरेटची सामाजिक जबाबदारी. ही कंपनी फक्त तिच्या भागधारकांपुरती जबाबदार नाही राहणार, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी ती घेणार. संपूर्ण समाजाप्रती आपण उत्तरदायी आहोत असं तिला वाटणं, आणि त्या संबंधीचे निर्णय तिनं घेणं, त्या संबंधीच्या कृती तिनं करणं. ठीक आहे. आणि जेणेकरून सोसायटल गुड जे आहे, कॉमन गुड, सर्वांचं कल्याण साधलं जावं, सामायिक शुभ साधलं जावं, यासाठी ती कार्यरत राहते. त्यावेळेस तिला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो. समाजाप्रती कंपनीची जबाबदारी का असते? कारण की समाजातील बऱ्याच गोष्टींचा ती लाभ घेत असते. ठीक आहे. तिच्या कृतींचा, तिच्या निर्णयांचा समाजावरती परिणाम होत असतो, समाजातील लोकांवरती परिणाम होत असतो, आणि त्यामुळे समाजाप्रतीच्या देण्याची फेड करण्याचा प्रयत्न कंपनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून करत असते. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की समाजाकडून घेतलेल्या गोष्टींची परतफेड करण्याची कॉर्पोरेटची जबाबदारी. सीएसआर काय आहे की कंपनी समाजाकडून बऱ्याच गोष्टी घेते, मग समाजाचं देणं, समाजाच्या देण्यातून उतराई होण्याचा किंवा परतफेड करण्याचा, परतफेड करण्याची कंपनीची जी जबाबदारी आहे ती काय आहे? कंपनीची सामाजिक जबाबदारी. कंपनीचं ऋण आपल्या सर्वांवरती असतं. आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजाकडून खूप काही गोष्टी घेत असतो. त्याचप्रमाणे कंपनी सुद्धा समाजाचं देणं लागते, समाजाकडून बऱ्याच गोष्टी घेत असते. मानवी भांडवल असेल, नैसर्गिक भांडवल असेल, या गोष्टी कंपनी घेत असते, आणि त्यातूनच कंपनीचा विकास होत असतो. ठीक आहे. आणि मग एकदा कंपनीचा विकास झाला, कंपनी स्वतःच्या पायावरती उभी राहिली, त्यावेळेस तिने देखील समाजाच्या त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो जो प्रयत्न आहे तो आपल्याला कंपनीच्या सामाजिक उपक्रमांमधून पाहायला मिळतो, आणि त्यालाच आपण कंपनीची सामाजिक जबाबदारी असं म्हणत असतोय. ठीक आहे. अजून एखादी व्याख्या करायची झाली तर आपण कशी करू शकतो की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय की कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये
म्हणजे कंपनीच्या कारभारामध्ये, कंपनीच्या कामकाजामध्ये सामाजिक तत्वांचा अवलंब करणं. काय? सामाजिक तत्व, सोशल प्रिन्सिपल्स यांचा अवलंब केला जाणं, त्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो. ठीक आहे. मग या संबंधी आपण मागच्या लेक्चरला हे पाहिलेलं की जो काही कंपनी कायदा आहे, जो काही कंपनी ऍक्ट आहे, कंपनी कायदा 2013चा, त्यामध्ये या CSR संबंधित तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मग कंपनीची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कंपनीनं कशी पार पाडली पाहिजे? तर कंपनीचा जो काही गत 3 वर्षांचा सरासरी नफा आहे, गत 3 वर्षांच्या सरासरी नफ्याच्या 2% रक्कम कंपनीनं CSR म्हणून खर्च करायची आहे. CSR निधी म्हणून खर्च करायचा आहे. कशावरती? सामाजिक उपक्रमांवरती. ठीक आहे. मग सामाजिक उपक्रम काय असतील? की शिक्षण असेल, आरोग्य असेल, की लोकांची शाश्वत उपजीविका असेल, लाईव्हलीहूड, याच्यावरती त्यांना खर्च करायचा आहे. पर्यावरण संवर्धन असेल, ठीक आहे. यांसारख्या सामाजिक उपक्रमांवर कंपनीनं तिच्या गत 3 वर्षांच्या सरासरी नफ्याच्या 2% रक्कम खर्च करायची आहे. पण सर्वच कंपन्यांनी ती खर्च करायची आहे का? तर नाही. त्या संबंधीच्या काही अटी आहेत त्या आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत समजलं सगळं तुम्हाला? म्हणजेच काय की कॉर्पोरेट संस्थेची जी काही जबाबदारी आहे ती केवळ तिचे गुंतवणूकदार असतील, तिचे उपभोक्ते किंवा त्याला काय म्हणतात की ग्राहक असतील, तिचे समभागधारक असतील, तिचे कर्मचारी असतील, यांच्या प्रती तर असतेच, पण यांच्यापुरती मर्यादित नसते, तर तिची समाजाप्रती देखील एक मोठी जबाबदारी असते. ठीक आहे. याचं कारण काय आहे? कारण ती कंपनी ही समाजातील संसाधनांचा वापर करत असते आणि कंपनीच्या कृतीचा समाजावरती, समाजातील लोकांवरती थेट परिणाम पडत असतो. कसा पडतो? कंपनी ज्यावेळेस एखादं उत्पादन कार्य करते त्यावेळेस तंत्रज्ञानाचा वापर करते, तंत्रज्ञानातून प्रदूषण होत असतं आणि त्या प्रदूषणाचा थेट परिणाम समाजाच्या लोकांच्या आरोग्यावरती होत असतो. म्हणजेच कंपनीचा इफेक्ट आपल्याला समाजावरती पाहायला मिळतोय. बरोबर ना? कंपनी समाजाची संसाधनं वापरते, मानव संसाधन असेल, नैसर्गिक संसाधनं असतील. मग अशा वेळेस कंपनीची देखील त्या समाजाप्रती जबाबदारी बनते आणि त्या जबाबदारीतूनच कंपनीने सामाजिक जबाबदारी स्वीकारून सामाजिक उपक्रमांवरती खर्च करणं, सामाजिक उपक्रम राबविणं, यालाच आपण कॉर्पोरेटची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर मग कॉर्पोरेटची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण इथे उल्लेख कशाचा केला? CSR निधीचा. मग मला सांगा, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेटची सामाजिक जबाबदारी म्हणजे केवळ पैशाचाच प्रश्न आहे का हो? की केवळ धर्मादाय काहीतरी काम करणं, दान धर्माचं काम करणं एवढंच आहे का? तर एवढं नाहीये. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये अधिक म्हणजे जास्त व्यापक गोष्टींचा समावेश होतो. या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी. कंपनीनं तिचं जे कामकाज आहे, कंपनीचं जे कामकाज चालतं, त्या कामकाजामध्ये तिने सामाजिक तत्वांचा अवलंब करणं. ठीक आहे. म्हणजे कंपनीनं तिचं जे काही ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करणं, कंपनीनं नैतिक तत्वांचं पालन करणं, कंपनीनं तिच्या कर्मचाऱ्यांना योग्य म्हणजे काय म्हणूयात की योग्य कामाची परिस्थिती पुरविणं, कर्मचाऱ्यांचं हे कल्याण कसं साधलं जाईल याचा विचार करणं, कंपनीनं तिची जी काही सप्लाय चेन आहे तिचा म्हणजे कंपनीला जो काही कच्च्या मालाचा पुरवठा होत असतो तो पुरवठा स्वीकारत असताना नैतिक पुरवठादारांकडून त्या गोष्टी घेणं किंवा जे बचत गट असतील, एनजीओ असतील, त्यांच्या उत्पादनांना तिनं प्रोत्साहन देणं, जे MSME असतील, सूक्ष्म लघु उद्योग असतील, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने तिनं पावलं उचलणं. मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत की ती समाजाप्रतीची जी व्यापक जबाबदारी आहे ती पार पाडत आहे. म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही केवळ धर्मादाय स्वरूपाची नाहीये, केवळ दानधर्म करण्यापुरती मर्यादित नाहीये, तर तिच्यामध्ये व्यापक कृतींचा समावेश होत असतो. व्यापक समाजाप्रतीची जी जबाबदारी आहे ती व्यापक कृतींमधून व्यक्त करता येऊ शकते आणि तशा कंपन्या करत असतात. ठीक आहे. मग हे जे काही CSR तत्व आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कॉर्पोरेटच्या सामाजिक जबाबदारीचं तत्व, याला काही फिलॉसॉफिकल बेसिस आहे का? तात्विक आधार आहे का? त्यासाठी आपण काही तात्विक आधार देऊ शकतो का? तर काही गोष्टी आहेत त्या आपण पाहू शकतो. ठीक आहे. CSRचा तात्विक आधार आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्सचाही काही तात्विक आधार पाहिलेला, त्या गोष्टी पुन्हा एकदा आपण इथं सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला
हे जे काही कंपन्या, खाजगी कंपन्या आहेत, त्यांनी ट्रिपल बॉटम लाईन प्रिन्सिपलवर काम करणं गरजेचं असतं. ट्रिपल बॉटम लाईन प्रिन्सिपल काय आहे? 3 पीज. कंपन्यांनी 3 पीज वरती काम करणं गरजेचं असतं. हे 3 पीज काय आहेत? पहिला पी आहे प्रॉफिट. कंपन्यांनी प्रॉफिट तर कमवला पाहिजे, त्याशिवाय त्या तग धरू शकत नाहीत. दुसरा पी काय आहे? पीपल, म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी सुद्धा कंपनीने काम केलं पाहिजे. आणि तिसरा पी आहे प्लॅनेट, म्हणजेच काय? वसुंधरा, आपला ग्रह असेल, पृथ्वी असेल, तिच्या संवर्धनासाठी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कंपनीने काम केलं पाहिजे. हे कंपनीचे 3 मुख्य उद्देश असले पाहिजेत, तिच्या परिचालनाचे, तिच्या ऑपरेशनचे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे की गिव्ह बॅक प्रिन्सिपल, म्हणजे समाजाची परतफेड करण्याचं जे तत्व आहे, गिव्ह बॅक प्रिन्सिपल, की कंपनी समाजातील संसाधनांचा वापर करत असते. कंपनीच्या कृतींचा समाजातील लोकांवरती परिणाम होत असतो. ठीक आहे. कंपनी जे प्रदूषण करते, कंपनी जे कार्यान्वयन करते, त्याच्या निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज असतात, नकारात्मक बाह्यता. ठीक आहे. मग या नकारात्मक बाह्यतेचा परिणाम समाजातील लोकांवरती प्रतिकूल स्वरूपात होतो. ज्यावेळेस कंपनी प्रदूषण करते, त्यावेळेस त्या प्रदूषणाचा समाजातील लोकांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो. बरोबर? म्हणजेच तिच्या कृतींमुळे समाजातील लोकांवरती परिणाम होतोय, प्रभाव पडतोय. मग त्यावेळेस तिची देखील त्या लोकांप्रती जबाबदारी बनते. ठीक आहे. याला आपण समाजाचं देणं लागणं असं म्हणतो. आणि त्या देणं लागण्याची परतफेड करण्याचं तत्व, त्या आधारे आपण सीएसआरचं समर्थन करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे त्या संबंधी याच्यासारखं तत्व आहे, ते म्हणजे पॉल्युटर पेज प्रिन्सिपल. म्हणजे जो प्रदूषण करता आहे त्याने दाम भरला पाहिजे. प्रदूषण करताना त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्याचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ठीक आहे. आणि त्या दृष्टीने मग ह्या कंपन्यांनी पर्यावरण संवर्धन, पर्यावरण जतन यासाठी उपक्रम राबविले पाहिजे. क्लिअर? त्यानंतर गांधीजींची जी विश्वस्त संकल्पना आहे, तिचाही आपण उल्लेख करू शकतो. गांधींची विश्वस्त संकल्पना किंवा हे जे काही प्रिन्सिपल ऑफ ट्रस्टीशिप आहे, ट्रस्टीशिपचं गांधीजींचं तत्व किंवा सिद्धांत, तोही तेच सांगतो की भांडवलदार हे काय आहेत? केवळ त्या मालमत्तेचे विश्वस्त आहेत आणि त्यांनी ती मालमत्ता सामाजिक कल्याणासाठीच वापरायची आहे. ठीक आहे. त्यानंतर गांधीजींची जी 7 पापाची संकल्पना आहे, 7 पापे, त्या 7 पापातलं एक पाप काय आहे? नैतिकतेशिवाय वाणिज्य. म्हणजेच काय? कॉमर्स विदाउट मोरॅलिटी हे पाप आहे. तुम्ही तुमचा व्यापार, वाणिज्य, उद्योग करत असताना नैतिक तत्वांचं पालन केलं पाहिजे. या बाबी यामध्ये येत असतात. त्यानुसार कंपन्यांनी त्यांची सामाजिक जबाबदारी ओळखणं आणि त्यानुसार काम करणं हे गरजेचं असल्याचं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण जी मागच्या लेक्चरला पाहिलेली की नारायण मूर्ती यांची कंपॅशनेट कॅपिटलिझमची भूमिका, की भांडवलदारांनी करुणापूर्ण असलं पाहिजे. समाजातील जे कमजोर समूह आहेत त्यांच्याप्रती करुणेचा भाव ठेवला पाहिजे. त्यांच्या समस्या, वेदना जाणल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्यासाठी ज्यांच्याकडे काहीतरी आहे, संसाधनं आहेत, मालमत्ता आहे, त्यांनी ती मालमत्ता, ती संसाधनं गरिबांच्या उत्थानासाठी वापरली पाहिजे. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाचं तत्व राहतं, ते म्हणजे सर्वांच्या कल्याणातच व्यक्तीचं कल्याण असतं. गुड ऑफ ऑल, म्हणजे व्यक्तीचं किंवा इंडिव्हिज्युअल गुड लाईज इन गुड ऑफ ऑल. हे एक महत्वाचं आहे. याच्यावरती इथिक्सला प्रश्न सुद्धा येऊ शकतो कोर्टच्या स्वरूपात. गुड ऑफ इंडिव्हिज्युअल लाईज इन गुड ऑफ ऑल. ऐसे सुद्धा अशा महत्वाच्या तत्वावरती येऊ शकतो. म्हणजे गुड ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तीचं कल्याण कशामध्ये आहे? सर्वांच्या कल्याणामध्ये. कसं बरं? तुम्ही विचार करा. व्यक्तीचं कल्याण हे सर्वांच्या कल्याणामध्ये आहे. मला सांगा, एकच व्यक्ती खूप जास्त श्रीमंत झाला आणि समाजातील सर्व व्यक्ती जर का कंगाल स्वरूपाच्या राहिल्या, समाजातली आर्थिक विषमता खूप वाढली, भांडवलदार हे खूप श्रीमंत आहेत, मात्र बाकीचे सगळे खूपच जास्त गरीब आहेत. मग अशा वेळेस त्या भांडवलदार व्यक्तीला देखील त्या समाजामध्ये गुण्यागोविंदाने शांततेने राहता येणार आहे का? नाही राहू शकत. ज्यावेळेस समाजातील आर्थिक विषमता ही वाढणार आहे, त्यावेळेस समाजातील असंतोष, अव्यवस्था असेल, या गोष्टी देखील वाढणार आहेत. समाजामध्ये आंदोलनं वाढणार आहेत, अशांतता वाढणार आहे, गुन्हेगारी वाढणार आहे. मग ही कोणत्या कामाची आहे त्या एका व्यक्तीसाठी? मग आपल्याला सर्वांना जर गुण्यागोविंदानं राहायचं असेल, तर ही आर्थिक विषमता कमी झाली पाहिजे. ठीक आहे. सर्वांच्या सर्व बऱ्यापैकी गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. ज्या मूलभूत गरजा आहेत त्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये. अशा वेळेस आपण आनंदाने राहू शकतो.
समाजामध्ये गुन्हेगारी असेल, अव्यवस्था असेल, अस्वस्थता असेल, गोंधळ असेल, अराजकता असेल, या गोष्टी नसतील. त्यासाठी आपल्याला लोकांच्या गरजांची पूर्तता करणं गरजेचं आहे. अन्यथा मग नक्षलवाद असेल, फुटीरतावाद असेल, दहशतवाद असेल, अशा गोष्टी पुढे येणार आहेत आणि त्यामुळे अस्वस्थता राहणार आहे आणि ज्या एका व्यक्तीकडे संसाधन आहेत, तो सुद्धा त्याच्या संसाधनांचा उपभोग घेऊ शकणार नाहीये. ठीक आहे. आणि त्यामुळं समाजाचं स्वास्थ्य जर टिकवून ठेवायचं असेल, तर समाजातील जी आर्थिक विषमता आहे, ती कमीत कमी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न असला पाहिजे. ठीक आहे. या गोष्टीच्या दृष्टीने हे तत्व महत्वाचं असतं. त्यामुळं एक व्यक्ती खूप पुढे जाण्यात काही अर्थ नसतो. बाकीच्या व्यक्ती देखील पुढे जाणं गरजेचं असतं. ठीक आहे. म्हणजे सर्वांच्या कल्याणातच व्यक्तीचं कल्याण असल्याचं आपल्याला पाहता येतं. मग हा सीएसआरचा तात्विक आधार असल्याचं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपण ही जी काही कंपनी कायदा आहे त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत त्या बघूयात. सीएसआर संबंधीच्या या कायद्यामध्ये तरतुदी काय आहेत? तर त्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की या कंपन्यांना त्यांचा जो काय गत 3 वर्षांचा सरासरी नफा आहे, त्या सरासरी नफ्याच्या 2% रक्कम ही सीएसआर निधी म्हणून सामाजिक उपक्रमांवर खर्च करायची आहे. बरोबर. पण हे सर्वच कंपन्यांनी करायचं आहे का? तर नाही. त्यासाठी कंपन्यांसाठी काही निकष दिलेले आहेत. ते निकष काय आहेत? पहिला निकष काय आहे की कंपनीची जी उलाढाल आहे, टर्नओव्हर हा 1000 कोटी व त्यापेक्षा जास्त असावा. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची काय आहे? 1000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त, मला वाटतं हे चिन्ह असं म्हणेल. त्यानंतर त्या कंपनीचा नफा हा 5 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असावा. बरोबर आहे. आणि त्यानंतर तिसरी महत्वाची अट अशी आहे, निकष असा आहे, ही और आहे हा, ही अट पूर्ण व्हावी किंवा तिसरी तिसरी काय आहे की त्या कंपनीची जी असेट आहे, मालमत्ता, ती 500 कोटी असावी व त्यापेक्षा जास्त असावी. हे ज्या कंपनीचं असणार आहे त्या कंपनीनं तिच्या सरासरी नफ्याच्या 2% रक्कम हा सीएसआर निधी म्हणून सामाजिक उपक्रमांवर खर्च करायचा आहे. ठीक आहे. आणि यासोबतच या कायद्यामध्ये काही अजून दुसऱ्या अटी आहेत की त्या कंपनीची सीएसआर समिती असावी. त्या कंपनीची काय असावी? सीएसआर समिती. आणि ती सीएसआर संबंधीचे निर्णय घेऊ शकेल. आणि या सीएसआर समिती ही संचालक मंडळातील जे सदस्य असणार आहेत त्या 3 सदस्यांची ती असावी. संचालक मंडळातील किमान 3 सदस्यांची. आणि त्यामध्ये किमान एक हा स्वतंत्र संचालक असावा. संचालक मंडळाचे जे वेगवेगळे सदस्य असणार आहेत त्यापैकी किमान एक हा स्वतंत्र संचालक असला पाहिजे. ठीक आहे. ही या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी आहेत, त्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सीएसआरची काही उदाहरणं आपण बघूयात. यामध्ये आपल्याला काही उदाहरणं पाहता येतात की जसं की महिंद्रा अँड महिंद्रा जे आहे कंपनी, महिंद्रा अँड महिंद्रा, त्यांचा प्रोजेक्ट हरियाली आहे. हरियाली प्रकल्प याद्वारे ते काय करतात? वृक्षारोपणाचं कार्य करतात. वृक्षारोपण. ठीक आहे. म्हणजे पर्यावरण संवर्धनाचं काम करतात. त्याच वेळेस त्यांचं मुलींच्या शिक्षणासाठीचं काम आहे. त्याच वेळेस शाश्वत म्हणजे काय म्हणतात त्याला की सस्टेनेबल लाईव्हलीहूड म्हणजे शाश्वत उपजीविका, मुलींचं शिक्षण यासाठी सुद्धा महिंद्रा आणि महिंद्रा ही जी कंपनी आहे ती प्रोत्साहन देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही अजिम प्रेमजी फाउंडेशनचं नाव ऐकलं असेल. अजिम प्रेमजी फाउंडेशन. हे अजिम प्रेमजी कोण आहेत? जी काय आपली विप्रो ही आयटी कंपनी आहे त्या कंपनीचे हे मालक आहेत अजिम प्रेमजी. ठीक आहे. आणि मग त्यांचं शिक्षणाच्या संदर्भात काम आहे. अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी तुम्हाला माहित असेल बँगलोर मधील. मग गरीब विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण ती देते, हायर एज्युकेशन. 100% स्कॉलरशिप काही मुलांना मिळते, काही मुलांना 70%, 80% मुलांच्या आर्थिक परिस्थितीनुसार. आणि ही ती संस्था काम करते. आणि त्यासोबत मुलांना काय म्हणते शिष्यवृत्त्या देणं आणि त्यासोबत प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा हे अजिम प्रेमजी फाउंडेशनचं काम आहे. प्राथमिक शिक्षण आदिवासी वगैरे क्षेत्रामध्ये. ठीक आहे. त्या संबंधी यांचं काम आहे. त्यानंतर आपण इन्फोसिस फाउंडेशनचं देखील काम बघू शकतो की इन्फोसिस ही जी काही नारायण मूर्ती यांची कंपनी आहे
ती सुद्धा गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणं असेल, यासारखी कामं करत असते. ठीक आहे. त्यानंतर इतर उपक्रम अजून बाकीच्या गोष्टी आपल्याला पाहता येतात, की पर्यावरण शाश्वततेसाठी सेव्ह द टायगर हा उपक्रम एनडीटीव्ही सारख्या कंपन्या चालवितात पर्यावरणासाठी, किंवा दारिद्र्य आणि उपासमार असेल यांच्यासाठी, म्हणजे यांचं निर्मूलन करण्यासाठी कौशल्य विकास, लोकांना उपजीविकेची साधनं पुरविणं, तसं कौशल्य देणं, यासाठी काही कंपन्या कार्यक्रम राबवितात. त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं, जे काही दुर्मिळ आजार आहेत, त्या दुर्मिळ आजार ज्यांना झाले आहेत त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाची जी रुग्णालयीन सहायतेसाठीचा निधी हा दिला जातो, रुग्णालयीन उपचारासाठीचा. त्यासंबंधीच्या देणग्या असतील, किंवा मातृत्व आरोग्यासंबंधीचे कार्यक्रम असतील, किंवा रक्तदानासारखी शिबिरं असतील, ती भरवली जातात या खासगी कंपन्यांद्वारे. ठीक आहे. त्यानंतर काही कंपन्या या जो काही प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड आहे, PMNRF, ही पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी, याच्यामध्ये त्या CSR मधला फंड टाकत असतात. ठीक आहे. मग या दृष्टीने ते वेगवेगळ्या स्वरूपातून कार्यक्रम राबवित असतात, सामाजिक उपक्रम चालवित असतात, आणि कंपन्या किंवा ह्या खासगी संस्था ज्या आहेत त्या समाजाप्रतीचं उत्तरदायित्व, समाजाप्रतीची जबाबदारी ही व्यक्त करत असतात. ठीक आहे. मग ह्या कंपन्या किंवा हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत आहेत ते कशा पद्धतीने राबवतात, म्हणजे जे स्वतः राबवतात, एखाद्या एनजीओला पैसे निधी देत असतात, नेमकं कसं, तर त्यासंबंधी आपल्याला काही मॉडेल पाहायला मिळतात, की CSRच्या अंमलबजावणीची प्रतिमानं काय आहेत. प्रतिमानं किंवा प्रारूपे. ठीक आहे. काय आहेत? आपल्याला पाहायला मिळतं काही वेळेस, की ह्या ज्या काही खाजगी कंपन्या आहेत त्या एनजीओ सोबत टाय अप करतात, की काय म्हणूयात त्याला आपण, की स्वयंसेवी संस्थांमार्फत त्याची अंमलबजावणी करणं. एनजीओ मार्फत ज्या एनजीओ आरोग्य, शिक्षण, कुपोषण, दारिद्र्य या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात काम करत आहेत, त्यांच्यासोबत टायअप केलं जातं आणि त्यांना निधी दिला जातो, आणि पुन्हा म्हणजे नंतर ती एनजीओ जी आहे ती त्या उपक्रमांवरती खर्च करत असते. या स्वरूपानं त्या ज्या काही खाजगी कंपन्या आहेत, कॉर्पोरेट आहेत, त्या CSRचा पैसा खर्च करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं महत्वाचं प्रतिमान आहे, की त्या एनजीओ स्वतःच CSR उपक्रम चालवितात. मग ह्या एनजीओ त्यांना जेव्हा सुट्टी असते, जसं की रविवारच्या दिवशी किंवा इतर दिवशी, त्यांना सुट्टीच्या दिवशी ते सामाजिक उपक्रम चालवितात आणि त्याद्वारे त्या CSRचा निधी खर्च करतात, असंही आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. मग रक्तदान शिबिर आयोजित करणं असेल किंवा इतर स्वच्छतेचे उपक्रम असतील, या गोष्टी या कंपन्या करत असतात. आणि तिसरी महत्वाचं प्रतिमान आहे ते म्हणजे या कंपन्या त्यांचं जे काही प्राथमिक कार्य आहे त्या प्राथमिक कार्यामध्येच CSR ला सम्मिलित करून घेतात. कंपनीचं प्राथमिक कार्य काय आहे, समजा प्रोडक्शनचं असेल, म्हणजे उत्पादनाचं असेल, किंवा सेवा पुरवठा असेल, सेवा पुरविणं, तर प्रोडक्शनच्या कामामध्ये जी यंत्र वापरली जातात, मग त्यामध्ये हरित तंत्रज्ञान वापरणं, ठीक आहे, पर्यावरण संवर्धन करणं असेल, या स्वरूपाची कामं कंपन्या त्यांच्या प्रायमरी ऍक्टिव्हिटीज, त्यांचं जो काही कोर फंक्शन आहे त्याच्यामध्येच कॉर्पोरेट जी काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याला सामावून घेत असतात. हरित तंत्रज्ञानाचा वापर करणं असेल, किंवा ह्या कंपन्या जो काही कच्चा माल घेतात तो कच्चा माल त्या महिला बचत गट असतील त्यांच्याकडून घेतील, ज्या MSME आहेत, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग, त्यांच्याकडून खरेदी करणं असेल, बचत गटांकडून माल खरेदी करणं असेल, ठीक आहे, या स्वरूपाच्या बाबी करतात. आणि जेणेकरून समाजाप्रतीची जबाबदारी ते त्यांच्या सप्लाय चेन मध्ये, त्यांच्या कोर फंक्शन मध्येच ऍड करू शकतील. मग या गोष्टी सुद्धा कंपन्या करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे. म्हणजे हे CSR अंमलबजावणीची वेगवेगळी प्रारूप किंवा मार्ग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अगोदर मी सांगितल्याप्रमाणे की CSR ही केवळ दानधर्मापुरती मर्यादित असलेली गोष्ट नाहीये, तर CSRचा एक व्यापक अर्थ आहे. ठीक आहे. तिचे व्यापक घटक देखील आहेत. मग CSR मध्ये नेमका कशा कशाचा समावेश होतो? मी काय म्हटलं, की CSR हा केवळ दानधर्म, CSR निधी देण्यापुरता मर्यादित असल्याचं पाहायला मिळत नाही. तर CSR
जी आहे कॉर्पोरेटची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. जसं की बिझनेस एथिक्स असेल म्हणजे व्यवसाय नीतीशास्त्र. ठीक आहे, आपण थेट बिझनेस एथिक्स लिहूया. व्यवसाय नीतीशास्त्र म्हणजेच काय, की कंपनीनं तिच्या कामकाजामध्ये नैतिक तत्वांचं पालन करणं. ठीक आहे. त्यासोबत दुसरं तत्व आपण म्हणू शकतो की कंपनीनं कर्मचाऱ्यांचं कल्याणावर भर दिला पाहिजे. कर्मचाऱ्यांचं कल्याण, मग कर्मचाऱ्यांना व्यवस्थित वेतन देणं असेल किंवा त्यांना कामाची परिस्थिती जी आहे, कामाचं वातावरण जे आहे ते चांगलं ठेवणं असेल किंवा ज्या महिला असतील त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला त्यांना चांगली वागणूक देणं असेल, त्यांच्या विरुद्ध कोणताही भेदभाव न करणं, त्यांना लैंगिक छळाच्या वगैरे कोणत्याही गोष्टीला सामोरं जावं लागू नये. ठीक आहे, त्यांच्यासाठी ग्लास सिलिंग असेल, या गोष्टी असता कामा नये असे अडथळे, मग या गोष्टी होणं गरजेचं आहे. ठीक आहे, ग्लास सिलिंग म्हणजे काय, की एक प्रकारची महिलांना पुढे जाण्यामध्ये आडकाठी असते अदृश्य स्वरूपात. महिलांना प्रमोट तेवढं केलं जात नाही. या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट असते की स्टिकी फ्लोअर म्हणजे काय, स्टिकी फ्लोअर म्हणजे जे काही छत आहे त्याला असं चिटकून राहणं, महिलांची पुढं पुढं प्रमोशन बढती न देणं महिलांना, या गोष्टी अदृश्य स्वरूपात आपल्या समाजात सगळीकडे होत असतात. महिलांना दाबून ठेवलं जातं. ठीक आहे, या गोष्टी आहेत. बिझनेस एथिक्स, कर्मचाऱ्यांचं कल्याण. अजून काय म्हणू शकतो आपण, की कंपनीनं तिची पर्यावरणाप्रतीची जबाबदारी पार पाडणं म्हणजे पर्यावरणीय शाश्वततेचं पालन करणं. शाश्वतता, मग त्या दृष्टीने कंपनीनं हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करणं, प्रदूषण कमीत कमी करणं. ठीक आहे, या गोष्टी. त्यानंतर जी काही कंपनीची सप्लाय चेन आहे ती तिनं रिस्पॉन्सिबल पद्धतीने हाताळणं म्हणजे जबाबदार पुरवठा साखळी. म्हणजे कंपनीनं कच्चा माल खरेदी करत असताना जे चांगले उद्योजक आहेत, चांगले उद्योग आहेत, नैतिक व्यवहार करणारे उद्योग, त्यांच्याकडूनच तो कच्चा माल विकत घ्यावा. बरोबर. जे अनैतिक बेकायदेशीर काम करणारे उद्योग आहेत त्यांच्याकडून तो न घ्यावा. मग याद्वारे सुद्धा कंपनी समाजाप्रतीचं उत्तरदायित्व हे सुनिश्चित करत असते. क्लिअर. त्यानंतर कंपनीनं समुदाय, जो की स्थानिक समुदाय आहे त्या स्थानिक म्हणजे कंपनी ज्या क्षेत्रामध्ये कार्यान्वित आहे, ज्या क्षेत्रामध्ये तिचा प्रोजेक्ट आहे, तिचं म्हणजे तिचा उद्योग ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रातील जो काही स्थानिक समुदाय आहे त्याच्या कल्याणासाठी देखील काम केलं पाहिजे, स्थानिक समुदायाच्या सबलीकरणासाठी. ठीक आहे. स्थानिकांच्या सबलीकरणासाठी कंपनीनं काम करणं हे सुद्धा तिच्या सीएसआरच्या व्यापक घटकाचा भाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर आहे इथपर्यंत. हम्म. त्यानंतर पुढे हे झाले सीएसआरचे व्यापक घटक. त्यानंतर पुढे आपण सीएसआरचे फायदे किंवा सीएसआरचं महत्व काय आहे हे बघूयात. सीएसआरचे फायदे कोणाकोणाला असू शकतील. हम्म. समाजाला, त्या कंपनीला असतील का काय फायदे. कुणाकुणाला फायदे असतील सीएसआरचे. यानं एकतर समाजाचं कल्याण होणार आहे का, कारण की या ज्या काही खाजगी कंपन्या आहेत त्या सामाजिक उपक्रमांवरती खर्च करत आहेत. मग ते आरोग्य असेल, शिक्षण असेल, कौशल्य विकास असेल, दारिद्र्य उपासमार यांचं निर्मूलन असेल, कुपोषणाचं निर्मूलन असेल. ठीक आहे, म्हणजेच काय, एकतर यानं समाजाचं कल्याण होत आहे म्हणजे सामाजिक कल्याण साधलं जात आहे. तसं वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांवर केल्या जाणाऱ्या खर्चातून. दुसरा महत्वाचा फायदा आपण म्हणू शकतो की या सीएसआरचा त्या कंपन्यांना देखील होतो की ज्या त्या खर्च करतात, त्यांचा तोटा नाहीये. की कंपन्या म्हणजे कंपन्या जो खर्च करत आहेत त्यामुळे कंपन्यांना फायदाच होत आहे, त्यांचा याच्यात कसलाही तोटा नाहीये. ठीक आहे, कंपन्यासाठी खूप फायदा होतो त्याच्यामुळं. काय फायदे होतात, कंपनी ज्यावेळेस सामाजिक उपक्रमांवर खर्च करते, ठीक आहे, त्यावेळेस कंपनीची एक ब्रँड इमेज बनते. की त्या कंपनीप्रती लोकांच्या भावना चांगल्या होतात, लोकांचं परसेप्शन चांगलं बिल्ड होतं आणि यातून त्या कंपनीसाठी ग्राहक वाढतात. ग्राहक वाढतात, कंपनीचं जो काही माल आहे तो जास्त खपतो. ठीक आहे, कंपनीबाबत लोकांचा समज जो आहे तो चांगला बनतो, म्हणजेच कंपनीला एक गुडविल क्रिएट होते, कंपनीला एक सदिच्छा भेटत असते. ठीक आहे, आणि यातून लोकांचा त्या कंपनीवरील विश्वास जो आहे तो वाढत असतो.
आणि कंपनीचा एकदा का विश्वास वाढला तर त्या कंपनीची आपल्याला वाढ होताना दिसत असते. ठीक आहे. आणि या गोष्टी कशामुळे होत आहेत? कंपनी सीएसआर वर करत असलेल्या खर्चामुळे. म्हणजे सीएसआर हा कंपनीच्या स्वतःच्या वाढीसाठी देखील महत्वाचा असल्याचं आपण म्हणू शकतो. बरोबर? मग दीर्घकाळामध्ये कंपनीला जर वाढ करायची असेल, तर कंपनीला नफा कमवायचा असेल दीर्घकाळात, तर कंपनीनं सीएसआर ही केवळ चॅरिटी नाहीये, तर तिची एक प्रकारची सामाजिक गुंतवणूक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण की कंपनीच्या फायद्याची आहे. आणि कंपनी ज्यावेळेस आरोग्य, शिक्षण यांसारख्या उपक्रमांवर खर्च करणार आहे, त्यावेळेस आपल्या समाजाचं जे मानवी भांडवल आहे, ह्युमन कॅपिटल, ते वृद्धिंगत होणार आहे. आणि तेच मानवी भांडवल पुढे जाऊन त्या कंपन्यांमध्ये काय म्हणू काम करणार आहे. बरोबर? मानवी भांडवल म्हणजे काय? की व्यक्तीमध्ये जे काही कौशल्य आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, तिची तब्येत चांगली आहे, ती शिकलेली आहे, साक्षर आहे. ठीक आहे. मग याला आपण मानवी भांडवल असं म्हणतो. आणि हीच व्यक्ती उद्या पुढे जाऊन त्या कंपनीत काम करणार आहे आणि तीच व्यक्ती त्या कंपनीला पुढे घेऊन जाणार आहे. ही एक गोष्ट झाली. आणि ज्यावेळेस कंपनीमध्ये ती काम करते, त्यावेळेस ती 4 पैसे कमवणार आहे आणि ज्यावेळेस ती 4 पैसे कमवणार आहे, त्यावेळेस तिच्यामध्ये पर्चेसिंग पॉवर येणार आहे, क्रयशक्ती वाढणार आहे त्या व्यक्तीची आणि ती व्यक्ती त्या कंपनीची सेवा घेऊ शकणार आहे, कंपनीचा माल खरेदी करू शकणार आहे. म्हणजे हे व्हर्च्युअस सायकल आहे. ठीक आहे. एक चांगलं सायकल आहे, चांगलं सद्गुणी चक्र. ठीक आहे. आणि त्यामुळे एकंदरीत या सगळ्या गोष्टी फायद्याच्या असतात. त्यानंतर ज्यावेळेस कंपनी ही काम करते सामाजिक उपक्रमांवर, त्यावेळेस त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील समाधानाची भावना येते. कर्मचारी समाधानी होतात आणि कर्मचारी समाधानी असणं ही कोणत्याही कंपनीसाठी एक चांगली असेट असते. ही एक मालमत्ता आहे कंपनीची. कारण की कर्मचारी समाधान असतील तरी ते चांगले काम करतील. त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे आणि कंपनीची कार्यक्षमता सुधारणार आहे. कंपनीचा फायदा होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच या सर्व गोष्टींद्वारे व्यवसायाची भरभराट होणार आहे चोहोबाजूंनी आणि त्याच वेळेस पर्यावरणाचं देखील संवर्धन होणार आहे. या म्हणजे हे झालं सामाजिक कल्याण कंपन्यांसाठी. आणि पुढे आपण काय बनू शकतो? कंपनीची शाश्वत वाढ वगैरे ह्या गोष्टी तर आहेतच, पण त्यासोबत पर्यावरणाचं जतन होणार आहे. ठीक आहे. पर्यावरणाचं संवर्धन. कारण की पर्यावरण संवर्धनाचे देखील कार्यक्रम वेगवेगळे या कंपन्या सीएसआरच्या निधीमधून चालवत असतात. क्लिअर आहे? आणि त्याचबरोबर जे काही समाजाचं स्थैर्य आहे ते सुद्धा राखलं जाणार आहे. कसं राखलं जाईल? सामाजिक स्थैर्य आपण ज्या गोष्टी बघितल्या की कंपन्यांनी समजा केवळ नफेखोरीपणा केला, कंपन्यांनी केवळ नफेखोरीपणा केला, केवळ नफ्याच्या मागे लागल्या, तर काय होणार आहे? किंवा सीएसआर कडे दुर्लक्ष केलं सामाजिक जबाबदारीकडे, तर आपल्या समाजातील आर्थिक विषमता जी आहे ती वाढणार आहे. म्हणजेच गरीब हा अधिक गरीब होत जाईल, श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत जाईल. ठीक आहे. आणि यामुळं समाजाची अस्वस्थता वाढणार आहे. समाजात कायद्या व्यवस्थेचे प्रश्न उद्भवणार आहेत. आणि अशा वेळेस समाजामध्ये अराजकता आणि गोंधळ माजत असतो. गुन्हेगारी प्रवृत्ती माजत असतात. लोक बेरोजगार जास्त होतात. मग अशा वेळेस बेरोजगार किंवा रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. ठीक आहे. आणि या गोष्टी कोणासाठीही फायद्याच्या नसतात. आणि त्यामुळं जर सर्वसमावेशक विकास साधला जाणार असेल, गरीब असतील, श्रीमंत असतील, म्हणजे गरिबांना देखील विकासाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सामावून घेत असाल, तर त्यावेळेस समाज हा गुण्यागोविंदानं एकत्र नांदत असतो. सौहार्द त्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, एक हार्मनी. ठीक आहे. आणि त्यामुळं सामाजिक स्थैर्याच्या दृष्टीनं सर्वांना सोबत घेऊन चालणं हे गरजेचं असतं. ठीक आहे. आणि त्या दृष्टीने देखील सीएसआर महत्वाचं असल्याचं आपण म्हणू शकतो, की सर्वसमावेशक वाढीसाठी. क्लिअर आहे? मग ही जे काही सीएसआर आहे या या संदर्भामध्ये काही समस्या आपल्याला पाहायला मिळतात का? चिंता पाहायला मिळतात का? ज्या पद्धतीने सीएसआर ची अंमलबजावणी केली जात आहे त्या संदर्भात. ठीक आहे. त्या बघूयात की भारतामध्ये सीएसआर संबंधित समस्या किंवा चिंता काय आहेत का? भारतात सीएसआर संबंधी समस्या आणि चिंता, कन्सर्न्स किंवा प्रॉब्लेम्स काय आहेत का? त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात. ठीक आहे. तर आपल्याला पाहता येतं की जी काही सीएसआर ची अंमलबजावणी आहे ती तेवढी परिणामकारक नाहीये, ती तेवढी प्रभावीपणे नाहीये. म्हणजेच काय की या सीएसआर उपक्रमांमध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये एक प्रादेशिक असमतोल पाहायला मिळतो. प्रादेशिक असमतोल. आपण जर आपल्या भारताचा विचार केला, ठीक आहे. हा जो काही पश्चिमेचा भाग आहे आणि हा जो काही दक्षिणेचा भाग आहे
हा काहीसा विकसित आहे आणि हा जो काय भाग आहे हा अल्प विकसित किंवा मागास स्वरूपाचा आहे आणि सीएसआरचा जो काय खर्च आहे तो याच भागांवर केंद्रित आहे. हे जे काय गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल आणि तामिळनाडू असेल याच भागावर सीएसआरचा जास्तीत जास्त खर्च होत आहे सीएसआर निधीचा. आणि हा जो काय छत्तीसगड, झारखंड, उडीसा आणि ईशान्य भारतातील राज्य असतील इथं सीएसआरचा म्हणजे हा ऑलरेडी मागास आहे आणि असं असताना देखील इथं सीएसआरचा खर्च हा तेवढा जास्त नाहीये. मग अशा वेळेस हा जो काही प्रादेशिक विकासातील असमतोल आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. ठीक आहे आणि यामुळं मग या राज्यांमध्ये आपल्याला दारिद्र्य, कुपोषण या समस्या पाहायला मिळत आहेत. मग त्या कमी करण्यासाठी आपल्याला जो काही सीएसआरचा खर्च आहे त्याच्यामध्ये एक प्रादेशिक समतोल ठेवणं गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. अविकसित भागाला विकासाकडे नेण्यासाठी सीएसआर एक प्रोत्साहन म्हणून काम करू शकतो. त्यानंतर हे झालं खर्च करण्याच्या प्लेसेसच्या ठिकाणी आणि दुसऱ्या बाबतीला क्षेत्राच्या बाबतीतही आपण बघू शकतो की सीएसआरचा जो निधी आहे तो आरोग्य असेल, शिक्षण असेल याच्यावरच जास्तीत जास्त खर्च होत आहे. पण बाकीची जी क्षेत्र आहेत ती दुर्लक्षित राहत आहेत की जसं कौशल्य विकास असेल, उपजीविका असेल, शाश्वतता, त्यानंतर जे काही आपली कल्चरल हेरिटेज आहे, सांस्कृतिक वारसा त्याचं जतन असेल या गोष्टींकडे काहीसं दुर्लक्ष होतंय, पर्यावरणाकडे काहीसं दुर्लक्ष होतंय. मग आरोग्य शिक्षणासोबत आपल्याला त्या बाबींना सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी समस्या म्हणू शकतो की जो काही स्थानिक समुदाय आहे, ठीक आहे, काय म्हणू शकतो की स्थानिक समुदाय जो आहे त्याला तेवढं सहभागी करून घेतलं जात नाहीये. सहभागाचा अभाव आहे. म्हणजे सहभाग नाहीये. कसा नाहीये? कंपनीला सीएसआरच्या अंतर्गत खर्च करायचा आहे. त्या दृष्टीने कंपनी त्याच्याकडे तेवढ्यापुरतच बघत आहे, की 2% निधी खर्च करायचा आहे, कसाही खर्च करून टाकू, आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ. असा कंपनीचा अप्रोच असल्याचा पाहायला मिळतोय. मग त्यावेळेस त्या समुदायाची खरंच मागणी काय आहे? स्थानिक समुदायाच्या समस्या काय आहेत? गाऱ्हाणी काय आहेत? ते विचारत न घेता कंपनी तिच्या आवडीचा एखादा काहीतरी प्रोजेक्ट, उपक्रम, सामाजिक उपक्रम त्या समुदायावरती लादत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे? आणि त्यामुळं मग समुदाय म्हणजे कंपनी केवळ तिची जबाबदारी पार पाडण्याच्या भूमिकेतून तो खर्च करत आहे. समुदायात प्रेरित ते उपक्रम राहत नाहीत. कंपनीचा प्राधान्यक्रम ज्या गोष्टींना आहे, त्यानुसार ती खर्च करून मोकळी होऊन जाते. त्यामुळे त्याचा जेवढा इफेक्ट चांगला समाजावरती व्हायला हवा, तो होताना दिसत नाहीये. ठीक आहे. अजून दुसरी महत्वाची गोष्ट आहे, की कंपनी तिचा खर्च करून मोकळी होत आहे. त्या खर्चाची परिणामकारकता काय आहे, ही तपासत नाही, त्याचं मूल्यांकन करत बसत नाही, की आपण ₹10 खर्च केले, तर त्याचा ॲट द एंड गोल काय किंवा त्याचा परिणाम आपल्याला काय झाल्याचं पाहायला मिळतंय. याच्याकडे ती बघत नाहीये. फक्त पैसा खर्च करायचा आहे, खर्च करून मोकळी होते. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारची ती जबाबदारी किंवा अधिकचं ओझं म्हणून या सीएसआर कडे काही कंपन्या बघतात. सामाजिक जबाबदारी म्हणून बघत नाहीत. आमचं काम काय आहे, की आमचं काम चालविणं, नफा कमविणं या किंवा आमच्या कंपनीची ग्रोथ करणं किंवा आम्ही ऑलरेडी तुम्हाला कॉर्पोरेट टॅक्स भरत आहेत. मग अधिकचं ओझं हे आमच्यावरती कशासाठी? मात्र सीएसआर अंतर्गत हे कायद्यानं बंधनकारक असल्या कारणाने त्यांना हे करायला भाग पडतंय. ठीक आहे. यासारखा ॲटिट्यूड सुद्धा काही कंपन्यांचा आहे, की त्याच्यामुळे त्याची परिणामकारकता आपल्याला काहीशी कमी पाहायला मिळते आणि काही खाजगी कंपन्या, खाजगी संस्था अशा आहेत, की त्या प्रसिद्धीसाठी या सीएसआर कडे पाहत आहेत. प्रसिद्धीसाठी. ठीक आहे. स्वतःचं नावलौकिक वाढविण्यासाठी सीएसआर उपक्रमांचा त्या वापर करत आहेत. स्वतःची प्रतिमा संवर्धनासाठी. म्हणजे ते त्यांच्या ऑपरेशनल लेव्हलला एक प्रदूषण करण्याचं काम वगैरे ह्या गोष्टी चालूच ठेवतात. बेकायदेशीर गोष्टी चालूच ठेवतात. पण त्याच्यावर एक पांघरून घालणं, आम्ही किती नैतिक आणि चांगले आहोत हे दाखवण्यासाठी सीएसआर निधीचा खर्च करण्याचं ते दाखवित असतात. आपण पुढे टीका बघूयात. त्याच्यामध्ये काही अभ्यासक असंच टीका करतात, की 2% त्यांच्या नफ्याचं तुम्ही घेऊन त्यांना एक प्रकारचं लायसन देत आहात. म्हणजे पर्यावरण खराब करण्याचं वगैरे. त्यांच्या अनैतिक गोष्टींवरती पांघरून झाकण्याचा वगैरे. ठीक आहे. त्या स्वरूपाने कंपनी प्रसिद्धीसाठी या गोष्टींचा वापर करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे सीएसआरच्या अंमलबजावणीमध्ये हे काही प्रॉब्लेम्स असल्याचं आपण बघू शकतो. त्यासोबतच आपण जे बघितलं, की या खाजगी कंपन्या एनजीओ सोबत टाय अप करतात आणि एनजीओ नंतर सामाजिक उपक्रमांवर खर्च करतात. पण बहुतांश वेळा काय पाहायला मिळतं, की या ज्या एनजीओज आहेत त्या केवळ कागदोपत्री असतात. खरंच त्या गरिबांसाठी किंवा समाजोपयोगी कामं, सामाजिक उपक्रम राबवितात असं नसतंय. मग एनजीओच्या मार्फत देखील हा पैसा वेगळ्या मार्गाने वळविला जातो. अशाही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. त्याचप्रमाणे ज्या एनजीओज आहेत, त्यांचे जे काही काम करणारे लोक आहेत एनजीओ मध्ये त्यांचं पगार खूप जास्त असतात. मग अशा वेळेस पगारांवरती तो खर्च वापरणं आणि जे काही प्रत्यक्षात समाजासाठी काम होणार आहे, ते होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. याही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत असतात. मग याच्यामध्ये आपण उपाययोजना काय केल्या पाहिजेत? ह्या जर चिंता आणि समस्या असतील
तर आपण याच्यावरती काहीतरी उपाययोजना शोधली पाहिजे. मग ती उपाययोजना काय असायला हवी? मग यामध्ये सरकारनं घ्यायच्या उपाययोजना काय आहेत? हं? सरकार काय करू शकतो या बाबतीत? सरकारची भूमिका काय आहे? हं? आपण आता बघितलं की काही कॉर्पोरेट हे एनजीओशी टाय करत आहेत. मग कॉर्पोरेट आणि एनजीओ यांची जोड लावून देण्यात सरकार भूमिका पार पाडू शकतं. ज्या खरंच समाजोपयोगी काहीतरी सामाजिक उपक्रम राबवत आहेत, अशा एनजीओजना आपण प्रमाणित करू शकतो, सर्टिफाईड. किंवा अशा एनजीओ सरकार एखादं पोर्टल काढू शकतं. ते सरकारचं तसं एक मला वाटतं शिक्षण मंत्रालयाचं दर्पण पोर्टल आहे. आणि त्या पोर्टलवरती ज्या रजिस्टर एनजीओज आहेत त्यांची नोंद आहे आणि त्यांना मग कॉर्पोरेट खाजगी संस्था संपर्क करू शकतात आणि त्यांच्याद्वारे सामाजिक उपक्रम राबवू शकतात. मग कॉर्पोरेट आणि एनजीओ यांचा मेळ घालून देण्याचं काम हे सरकार करू शकतं. ठीक आहे, हे सरकारनं करणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा उपाय आपण ओळखू शकतो की तंत्रज्ञान एवढं वाढत चाललंय. आपण ई शासनाचं महत्व बघितलं. मग त्यानुसार सीएसआरचा खरंच किती परिणाम होत आहे किंवा सीएसआरचा निधी जो आहे तो ट्रॅक करणं, त्याच्या लाभार्थ्यांना ट्रॅक करणं, यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त वाढविणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण एनजीओच्या बाबतीत जो प्रॉब्लेम बघितला तो कमी करण्यासाठी म्हणजे एनजीओचा देखील वापर निधीचा गैरवापर किंवा निधीची अफरातफर करण्यासाठी केला जातो सीएसआर निधीचा. मग तो न करण्यासाठी आपल्याला एनजीओजना सर्टिफाईड करणं गरजेचं आहे. एनजीओचं प्रमाणीकरण करणं. की खरंच केवळ कागदोपत्री अस्तित्वात नाही हे एनजीओ, हे सामाजिक उपक्रम चालविते, राबविते आणि त्याचा खरंच त्याचा उद्देश आहे. मग अशा एनजीओजना आपल्याला सर्टिफाईड करणं गरजेचं आहे की जेणेकरून या सीएसआर निधीचा योग्य तसा वापर होऊ शकेल. ठीक आहे. या गोष्टी समजल्या सगळ्या की आपण अशा प्रकारच्या काही उपाययोजना असणं गरजेचं आहे किंवा ज्या समस्या आहेत त्यांना थोडं फिरवलं तरी सुद्धा आपल्या उपाययोजना होऊन जातात. की म्हणजे प्रादेशिक असमतोल जो आहे तो मिटवण्यासाठी काय करू शकतो आपण की ईशान्येकडील राज्य असतील किंवा भारताच्या पूर्व भागातील जी राज्य आहेत त्यांच्यावरचा सीएसआर खर्चात वाढ करणं. दुसरी गोष्ट आरोग्य शिक्षणासोबतच इतर बाबींवरही तेवढंच लक्ष देणं. त्यानंतर स्थानिक समुदायाला सहभागी करून घेणं, त्याची परिणामकारकता तपासणं. ठीक आहे, या गोष्टी आपण म्हणू शकतो. क्लिअर आहे उपाययोजना. त्यानंतर या सीएसआर वरती काही स्वरूपाची टीका देखील होत असते. ही दोन्ही बाजूनी टीका होते. एक जे काही म्हणजे नवउदारमतवादी आहेत ते सुद्धा याच्यावरती टीका करतात. नवउदारमतवादी दृष्टिकोनातून एक टीका होत असते. नवउदारमतवादी यांचं मत काय राहते की व्यक्तीने जे कमावलेलं आहे त्यामध्ये व्यक्तीचं श्रम तिने खर्च केलेला आहे आणि त्यामुळे तिची जी मालमत्ता आहे, संपत्ती आहे, त्यावर केवळ आणि केवळ त्या व्यक्तीचा हक्क आहे. ठीक आहे. व्यक्तीपासून तिची संपत्ती, मालमत्ता हिरावून घेता कामा नये. जर तुम्ही ती हिरावून घेत असाल तर व्यक्तीकडून तुझं श्रम हिरावून घेतल्यासारखं आहे. व्यक्तीकडून तुझं व्यक्तित्व हिरावून घेतल्यासारखं असल्याचं हा नवउदारमतवादी विचार म्हणतो. मग याच्यामध्ये मिल्टन फ्रीडमन असेल किंवा रॉबर्ट नॉझिक असेल यांसारखे विचारवंत येतात. मग ते म्हणतात की कंपन्यांचं जबाबदारी काय आहे, कंपन्यांचं काम काय आहे ते त्यांना करू द्या ना. त्यांच्यावरती ही अधिकचं ओझं का लादतायत तुम्ही? कंपन्या समाजाकडून काहीतरी गोष्टी घेत आहेत तर त्या बदल्यात त्या कॉर्पोरेट टॅक्स भरतायत. महामंडळ कर जवळपास 15 ते 20% 25% इतका आहे. त्यांना त्यांच्या नफ्याच्या 20% रक्कम सरकारला थेट द्यावी लागत आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो कॉर्पोरेट टॅक्स, महामंडळ कर. मग एवढ्या स्वरूपात कंपन्या ऑलरेडी सरकारला पे करत असताना तुम्ही अधिकचं ओझं कंपन्यांवर का लादत आहेत? आणि दिस इज नॉट अ गुड इकॉनॉमिक्स, दिस इज अ बॅड इकॉनॉमिक्स. कंपन्यांना त्यांचं काम करू न देता त्यांच्यावरती तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या लादत आहात. हे कुठं ना कुठं चुकीचं असल्याचं हे नवउदारमतवादी अभ्यासक म्हणतात. त्या दृष्टीने ते त्याच्यावरती टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला जे लिबरल स्कॉलर्स आहेत ते सुद्धा याच्यावरती टीका करतात. ठीक आहे, म्हणजे सोशल लिबरल्स की कंपन्यांची जबाबदारी व्यापक आहे आणि कंपन्यांना केवळ तुम्ही 2% खर्च करायला लावत आहात आणि त्याद्वारे तुम्ही कंपन्यांचे जे अनैतिक वर्तन आहे त्या अनैतिक वर्तनावर पांघरून घालत आहात. अनैतिक वर्तनावर पांघरून की कंपन्या या 2% नफ्याच्या 2% रक्कम खर्च करून मोकळ्या होत आहेत आणि ते दाखवून देत आहेत की आम्ही जरी एवढं प्रदूषण करत असलो तरी आम्ही समाजासाठी देखील एवढं सगळं करत आहोत. ठीक आहे. पण हे करण्याच्या ऐवजी 2% खर्चावरती अवलंबून राहण्याच्या ऐवजी आपण कंपन्यांनी त्यांच्या प्रायमरी फंक्शन मध्येच त्यांच्या त्यांचं जे काही कोर फंक्शन आहे त्याच्यामध्ये सामाजिक न्याय असेल, पर्यावरण शाश्वतता असेल यांना सामावून घेतलं पाहिजे.
मग कंपन्या सामाजिक न्यायाला कसं सामावून घेऊ शकतात, की त्यांनी त्यांच्या कर्मचारी भरतीच्या वेळेस महिलांना प्रोत्साहन द्यायला हवं, महिलांना अधिकाधिक संख्येने घ्यावं. जे दिव्यांग आहेत त्यांना त्यांनी त्यांच्या रिक्रुटमेंटमध्ये सामावून घ्यावं, म्हणजे त्यांनी दिव्यांगांची सुद्धा कर्मचारी म्हणून नेमणूक करावी, सिलेक्शन करावं. त्याच वेळेस तृतीयपंथी असतील त्यांना सामावून घ्यावं. त्या महिलांना, दिव्यांगांना, तृतीयपंथांना जे कंपनीचं वरिष्ठ कार्यकारी आहेत त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं. ठीक आहे. या गोष्टी कंपन्यांना किंवा समाजातील जे शोषित पीडित आहेत, जे अनुसूचित जातीतील लोक असतील, अनुसूचित जमातीतील लोक असतील, यांना सुद्धा कंपन्यांनी सामायिक करून घ्यावं आणि सामाजिक न्यायाला पुढे न्यावं आणि त्याच वेळेस पर्यावरण शाश्वततेला सुद्धा प्रोत्साहन द्यावं. मग त्यासाठी त्यांनी हरित तंत्रज्ञान वापरावं, प्रदूषण कमीत कमी करावं. या सगळ्या गोष्टी या कंपन्या करू शकतात. मग त्या कंपन्यांनी का करू नये, असा यांचा प्रश्न राहतोय सोशल लिबरलचा. ठीक आहे. मग या दोन्ही बाबतीत या सीएसआर वरती टीका होत असते. मात्र सीएसआर हा सामाजिक उपक्रमांवरती खर्च करणं आणि सर्वसमावेशक विकास घडवून आणणं यासाठी महत्वाचं आहे. मात्र त्याची इन लेटर अँड स्पिरिट अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेस आपण सीएसआर प्रभावीपणे काम करत आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. मग याच्या संबंधीचा पीवायक्यू तुम्हाला एक अटेम्प्ट करायचा आहे. ठीक आहे. 2017ला युपीएससीने विचारलेला हा प्रश्न आहे की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मेक्स कंपनीज मोर प्रॉफिटेबल अँड सस्टेनेबल अनालाइज. ठीक आहे. या संबंधीचा कंटेंट आपण बघितला आहे. प्रश्न काय आहे, ज्यांना इंग्रजी समजणार नाही, की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कॉर्पोरेटची जी सामाजिक जबाबदारी आहे ती कंपन्यांना अधिक नफाशीर आणि शाश्वत बनवते. म्हणजे कंपन्या नफाही जास्त कमवतात आणि त्याच वेळेस त्या शाश्वत देखील बनतात. कधी? ज्यावेळेस कंपन्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचं पालन करतात. मग कसं करतात आपण बघितलं, की कंपनीची एक ब्रँड इमेज तयार होते आणि ही ब्रँड इमेज तयार झाल्यानंतर कंपनीबद्दल लोकांचा विश्वास वाढतो. विश्वास वाढल्यानंतर लोक त्या कंपनीचे ग्राहक बनतात आणि ग्राहक बनल्यानंतर कंपनीची जी सेवा आहे, उत्पादन आहे, तिची मागणी वाढते, कंपनीचा नफा वाढतो. त्याच वेळेस कंपनीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचं समाधान वाढतं आणि समाधान वाढल्यानंतर त्यांची उत्पादकता वाढते आणि ज्यावेळेस कंपनीची स्वतःची ग्रोथ न होता बाकीच्यांचीही ग्रोथ होते, त्यावेळेस तिला म्हणजे बाकीच्या लोकांची ग्रोथ होते, त्यावेळेस ती त्यांची क्रयशक्ती वाढते, पर्चेसिंग पॉवर, वस्तू खरेदी करण्याची क्षमता, म्हणजे त्यांच्याकडे जास्तीचा पैसा येतो. मग अशा वेळेस त्या कंपनीची लॉंग टर्म मध्ये वाढ होणं हे संभाव्य असतं. ठीक आहे. या स्वरूपाने तुम्हाला उदाहरणं देत या गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत. 2 पानं म्हणजे जवळपास 150 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत 10 मार्कांसाठी. क्लिअर आहे? हा आजचा तुमचा असाइनमेंटचा क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. हा सर्वांनी अटेम्प्ट करा. क्लिअर आहे? त्यानंतर आपण उद्याच्या लेक्चरला जे काही आहे बाकी पुढल्या गोष्टी त्या आपण बघणार आहोत, की आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतिशास्त्र हा आपला शेवटचा टॉपिक असणार आहे. ठीक आहे. क्लिअर आहे? थांबूयात इथं आपण पुढच्या लेक्चरला भेटूयात. थँक्यू सो मच.